रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही। तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता, धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो। आपल्याला लाज वाटली पाहिजे। ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको, माझी शुद्धता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल। रामाबाबतीत तुमच्या मनामध्ये जे काही भावना आहे, तो आदर आहे, प्रेम आहे, ती भावना ह्या पद्धतीत जर उद्या पुढे छापली गेली तर तुम्ही ते सहन कराल का? हा आमच्या धर्माचा अपमान आहे। आता सहिष्णुवादी राहता येणार नाही, सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे। आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही। भट या सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे, तो जाळून खातच केला पाहिजे। 99ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला। कुठच्या संघटना काढल्यात ना राष्ट्रवादीने, संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड वगैरे अशा अनेक संघटना त्यांनी काढल्या। या 99 नंतरच कशा काय आल्या? योगायोग नाही, यांनीच काढल्या।